तर बघा आता घरात जर केव्हा आपल्याला अशी बिस्किट खायची इच्छा झाली, तर आपण लगेच मार्केटमध्ये जाऊन बिस्किट आणू शकत नाही. तर अशा वेळेस काय करायचं? तर घरामध्ये जे साहित्य उपलब्ध आहे, त्या साहित्यामध्ये आपण असे मऊ आणि खुसखुशीत जे बिस्किट आहे, ते लगेच घरात तयार करू शकतो. आणि त्याला आपल्याला बाहेरून काही मटेरियल आणायची काहीच गरज नाही. तर चला बघूया आपण आता हे बिस्किट. तर आता इथे घेतलेली आहे एक चाळणी आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे 1 कप गव्हाचं पीठ. तर बघा आता हे जे बिस्किट आहे, तर हे बिस्किट आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत. तर आता हे पीठ आपल्याला छान इथे चाळून घ्यायचं आहे. त्यात काही गहू वगैरे असेल तर तो निघून जाईल. तर बघा आता यानंतर आपल्याला घ्यायचं आहे इथे कस्टर्ड पावडर. तर आता ही जी कस्टर्ड पावडर आहे, तर ही आपल्याला 1/4 घ्यायची आहे. तर बघा या ज्या कस्टर्ड पावडरमुळे आपले हे जे बिस्किट आहे, तर हे अतिशय छान असे खुसखुशीत होतात. आणि आता इथे घ्यायचं आहे बेसन पीठसुद्धा आपल्याला 1/4 कप घ्यायचं आहे. आणि हे छान आपल्याला इथे चाळून घ्यायचं आहे. तर बघा आता हे माझं घरच्या डाळीचं बेसन पीठ असल्यामुळे त्याचा कलर आहे तो व्हाईट आलेला आहे. एकदम येलो कलर आलेला नाही आहे. तर आता इथे आपण हे कस्टर्ड पावडर, गव्हाचं पीठ आणि इथे घेतलेली आहे आपण हे डाळीचं पीठ. तर आता हे छान चाळून घेतल्यानंतर आता आपल्या हे बिस्किटांना छान अशी चव येण्यासाठी हे आपल्याला इथे घ्यायचं आहे मीठ. हे मीठ घ्यायचं आहे 4 पिंच. तर बघा आता हे मीठ जे आहे, तर हे जर तुम्ही कमी किंवा जास्त जर केलं तर बिस्किटाची चव ही बिघडेल. म्हणून हे जे बिस्किटामध्ये मीठ टाकायचं आहे आपल्याला, तर हे 4 पिंच आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता इथे घ्यायचं आहे आपल्याला साखर पावडर, तर ती घ्यायची 1/3 कप. तर आता ही माझी दुकानातली साखरेची पावडर आहे, त्यामुळे त्यात थोडे खडे झालेले होते आणि म्हणून मी त्यात पूर्ण आता इथे चाळून घेणार आहे. तुमच्याकडे जर ही नसेल, तर तुम्ही आपली जी साधी साखर असते स्वयंपाकघरातली आपली, तर ती मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर जशी पावडर तयार होते, तशी पावडरसुद्धा यात घेतली तरी चालेल. तर आता हे साखर पण आपली इथे चाळून झालेली आहे. आणि आता आपले हे जे बिस्किट आहे, ते याला अजून चव वाढवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे आता वेलची पूड. तर ती वेलची पूड घ्यायची आहे आपल्याला 1/2 टी-स्पून. तर बघा आता हे जे मेजरमेंट आहे, तर अतिशय परफेक्ट आहे. तुम्ही या मेजरमेंटनुसारच तुमचे हे जे बिस्किट आहे, तर हे बिस्किट तुम्ही घरी तयार करा. तर आता हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला. तर हे एकजीव करण्याचं कारण असं आहे, की कुठे आपलं मीठ हे बाजूला राहायला नको किंवा हे मध्ये जास्त व्हायला नको, म्हणून आपल्याला ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला डालडा तूप. डालडा तूप म्हणजे आपल्याला इथे वनस्पती तूप घ्यायचं आहे. तर या वनस्पती तुपामुळे आपले हे जे बिस्किट आहे, तर ते अतिशय खुसखुशीत तयार होतात आणि बेकरीमध्ये जसे बिस्किट मिळतात, तसे बिस्किट आपले हे घरीसुद्धा तयार होतात. म्हणून आज मी तुम्हाला हे वनस्पती तुपापासून बिस्किट कसे तयार होतात ते दाखवणार आहे. तर बघा आता हे जे तूप आहे वनस्पती तूप, तर हे छान मी असं थोडं गरम करून घेतलेलं आहे. एकदम गार पण नाही आहे. थोडं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आणि ते तूप घ्यायचं आहे आपल्याला 1/3 कप. तर बघा आता हे मेजरमेंट अतिशय महत्त्वाचं आहे. हे या प्रकारचं तुम्ही मेजरमेंट घेतलं तर तुमचे बिस्किट पण सुद्धा घरी असे खुसखुशीत तयार होतील. आणि आता माझ्याकडे हे मेजरिंग कप आहे. तुमच्याकडे जर हे नसले तर तुम्ही आपल्या घरातील एखादी वाटी घ्यायची आणि त्यानुसार आपलं हे जे मेजरमेंट आहे हे तयार करायचं. तर आता हे जे तूप आहे, तर हे आपल्याला एकाच वेळेस टाकायचं नाही. तर थोडं-थोडं तूप टाकायचं आहे आपल्याला आणि आपला हा जो गोळा आहे, तर तो छान असा स्मूथ तयार करायचा आहे. तर बघा मंडळी, तुम्हाला ही जर माझी व्हिडिओ आवडत असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हो आणि मला एक सांगायचं विसरू नका, की तुम्हीही माझी व्हिडिओ कुठून बघताय? ते मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल, की माझी व्हिडिओ जी आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. तर याचा मला जास्तीत जास्त आनंद होणार आहे. तर मला नक्की ते कमेंटमध्ये तुम्ही सांगा. तर आता हे पूर्ण तूप मी इथे टाकून घेतलेलं आहे. तर बघा आता या प्रकारे आपला हा गोळा इथे तयार व्हायला पाहिजे. तर मी हातामध्ये त्याला प्रेस करते आहे, तर आपला हा तो गोळा इथे छान असा तयार होतो आहे. तर आता हा पूर्ण डो आपला इथे तयार झालेला आहे. तर आता माझ्याकडे आहे हे 8 इंचाचं केक टीन. तर मी ह्या केकची ऑर्डर घेते म्हणून माझ्याकडे हे केक टीन आहे. तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही एखादी प्लेटवर बेक केले तरी चालेल. तर आता याला खाली मी थोडं तूप लावून घेतलेलं आहे आणि पूर्ण आपण या ब्रशच्या सहाय्याने आपल्याला हे जे तूप आहे, तर ह्या केक टीनमध्ये हे पसरवायचं आहे आणि याच्यावरती आपल्याला हे जे बिस्किट आहे, तर ते ठेवायचे आहे. तर आता हे जे बिस्किट आहे, तर हे बिस्किट मी कशाप्रकारे बनवते आहे ते बघा. तर आता छान असा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला जसा वाटेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे बिस्किट तयार करू शकता. आणि तुम्ही असं एक मेजरमेंटचं चमचा किंवा असं काही असेल तुमच्याकडे छोटं हे, तर त्याचं मेजरमेंट घ्या आणि म्हणजे तुमचे जे बिस्किट आहे, तर हे एकाच साईजचे तयार होतील. तर आता हा गोळा मी इथे तयार केलेला आहे आणि त्याला आपण चारही बाजूनं कट करायचं आहे आणि जे आतमध्ये जे बिस्किटचं आपलं डो आहे, तर त्यापासून आपल्याला हे जे बिस्किट इथे तयार करायचं आहे.
तर बघा आता तुम्हाला मी एक बिस्किट इथे तयार करून दाखवते आणि हाताला एकदम स्मूथ लागतो. आपला हा जो डो आहे ते एकदम स्मूथ लागतो. तर बघा आता इथे मी हे स्क्वेअरमध्ये बिस्किट तयार करणार आहे. तुम्हाला जर स्क्वेअरमध्ये नको असेल तुम्ही राऊंडमध्ये सुद्धा हे करू शकता. आणि आता असा आपल्या याला छान असा शेप दिल्यानंतर आता हे सुरीच्या सहाय्याने आपल्याला इथे थोडी याची डिझाईन करून घ्यायची आहे. तर बघा आता ही अशी डिझाईन मी इथे करणार आहे. तर मी काही दिवसापूर्वी माझ्या चॅनलवर एक व्हिडिओ अपलोड केलेली होती नान कटाईची. तर गव्हाच्या पिठापासून नान कटाई कशी तयार करायची याची व्हिडिओ मी अपलोड केलेली आहे. तर त्या नान कटाईला सुद्धा मी असा शेप दिलेला होता. तर ते व्हिडिओ तुम्हाला सर्वांना खूप आवडले होते. तुम्ही छान मला त्या व्हिडिओला रिस्पॉन्स दिलेला आहे. तर बघा अजून एक बिस्किट मी तुम्हाला इथे बनवून दाखवते. तर आता हे जे बिस्किट आहे तर हे बिस्किट आपले हेल्दी आहे. मी यात अजिबात मैद्याचा वापर केलेला नाही आहे. गव्हाच्या पिठापासून आपण हे बिस्किट इथे तयार करणार आहोत. म्हणून तुम्ही सुद्धा घरी हे बिस्किट असे तयार करा आणि आपल्या मुलांना हेल्दी फूड देण्याचा प्रयत्न करा. तर आता हे दुसरे बिस्किटसुद्धा आपलं इथे छान असं तयार होणार आहे. तर मंडळी बघा आता हे जे मैद्याचे बिस्किट आहे बेकरीमध्ये हे बिस्किट मिळतात. आपण मुलांना सुद्धा देतो खायला. पण त्यापासून काय होतं बऱ्याच वेळा लहान मुलांचे पोट वगैरे दुखतात. त्यांना काहीतरी त्रास हा बिस्किटांपासून होतो. आणि बघा आता हे घरी आपण तयार केलेले बिस्किट आहे. तर आपल्याला माहिती आहे आपण यात काय मटेरियल वापरलेलं आहे. तर हे बिस्किट तुम्ही घरी नक्की तयार करा आणि एकदम सोपे आहे. काही अवघड नाही आहे. घरामध्ये जे साहित्य आपलं असतं नेहमी तर त्यापासून आपण हे बिस्किट इथे तयार करणार आहोत. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही कस्टर्ड पावडर इथे स्किप करू शकता. तर आता या प्रकारे आपले हे जे बिस्किट आहे तर छान मी इथे तयार केलेले आहे. तर बघा आता हे जे दूध आहे तर हे दूध मी फक्त थोडं इथे मध्ये सेंटरला टाकते आहे बिस्किटांच्या. म्हणजे आपल्याला इथे थोडे हे ड्रायफ्रुट्स आहे तर ते डेकोरेशनसाठी इथे लावायचे आहे. आणि बघा आता हे जे बदामचे काप आहे तर जेव्हा आपण ते बिस्किट खातो तर तोंडामध्ये हे छान असे क्रंची लागतात. तर हे जे बदामचे काप आहे तर हे तुम्ही नक्की लावा. तर आता इथे मी घेतलेली आहे एक कढई आणि ती कढई मी 15 मिनिटासाठी प्रीहीट करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला हे जे बिस्किट आहे तर हे बिस्किट गॅसवरती बेक करायचे आहे. आणि आता हे बिस्किट इथे आपण ह्या कढईमध्ये ठेवल्यानंतर आपल्याला हे 10 मिनिट बेक करायचे आहे. आणि 10 मिनिटानंतर आपल्याला बघायचे आहे आपल्या बिस्किटांचा कलर हा चेंज झालेला आहे किंवा नाही. आणि जर तो चेंज झालेला नसेल तर आपल्याला पुन्हा 5 मिनिटासाठी हे जे बिस्किट आहे तर हे आपल्याला बेक करायचे आहे. तर आता इथे 15 मिनिट झालेले आहेत. आपल्या बिस्किटांना पहा खूप सुंदर असा कलरसुद्धा आलेला आहे. तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे. आणि आता आपल्याला हे जो केक टिन आहे तर हा आपल्याला खाली काढून ठेवायचा आहे कढईमधनं. म्हणजे आपले हे जे बिस्किट आहे तर हे गार झाल्यानंतर आपण हे बघणार आहोत की हे कशाप्रकारे बेक झालेले आहे. तर बघा आता हे बिस्किट गार झाल्यानंतरच आपल्याला बघायचं आहे की हे छान असे बेक झालेले आहे किंवा नाही. तर गरम असताना जर तुम्ही हे बिस्किट हलवले तर ते तुटतात. आणि बघा हे पूर्ण गार झालेले आहे आणि हे छान असे बेक झालेले आहे. खूप छान असा गोल्डन कलर याला खालच्या साईडने सुद्धा आलेला आहे आणि वरनं सुद्धा खूप छान कलर इथे आलेला आहे. चला तर मग आता आतून सुद्धा बघू आपले बिस्किट कशा प्रकारे बेक झालेले आहे विदाऊट ओव्हन. तर पहा आता इथे दाखवतो तुम्हाला किती छान असे खरपूस आपले बिस्किट इथे तयार झालेले आहे. तर मंडळी चला आपण भेटूया असंच पुढच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये.